नमस्कार. माझं नाव जयंत कुलकर्णी. मी एका इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर जॉबला आहे. मला साधारणतः एक 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. INR जॉइन करण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये असे बरेचसे प्रश्न होते, की सॅलरी झाल्यानंतर आपण ही सॅलरी कशी फायनान्शियली युटिलाइज करावी. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण झाली पाहिजे, आपली ग्रोथ पण झाली पाहिजे आणि त्याच्यामधनं आपल्याला लाईफ जे आहे हे सिक्युअर्ड पण झालं पाहिजे. आपले जे गोल्स आहेत ते अचीव्ह पण झाले पाहिजे. हे असे बरेचसे प्रश्न होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता, की सॅलरी झाल्यानंतर माझे पैसे जे आहेत हे जात आहेत कुठं? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं होतं. ज्यावेळेस मी INR जॉइन केलं, साधारणतः ह्या गोष्टीला 6 ते 7 महिने झाले. ज्यावेळेस जॉइन केलं, त्यावेळेस प्रशांत सरांनी आणि मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने मला ह्या गोष्टींची कल्पना दिली. या गोष्टी मला व्यवस्थित समजून सांगितल्या. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? हा प्रवास आमचा इथनं सुरू झाला आहे. तो आजतागायत चालूच आहे ॲक्चुअली, की आपण आपली जी लाईफ आहे ही स्टेबल कशी करू शकतो. मग त्याला वेगवेगळ्या इन्शुरन्सचे शेड्स असतील, या पद्धतीने समजून सांगितलं त्यांनी आम्हाला. त्याचा फायदा मला असा झाला, की आता माझी सिच्युएशन अशी, की सॅलरी झाल्यानंतर माझ्याकडे पैसे आल्यानंतर मला हे समजतात, की ते पैसे नेमके जात आहेत कुठं? जायला ॲक्चुअली कुठं पाहिजे? त्याची इन्व्हेस्टमेंट किती झाली पाहिजे? किती पर्सेंटेजनी झाली पाहिजे? इमर्जन्सी फंड म्हणजे काय? काही टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर आणि तो किती असावा किंवा त्याची सिक्युरिटी किती असावी, या सगळ्या गोष्टींची टर्मिनॉलॉजी त्यांनी नुसतं थेरॉटिकली सांगितलं नाही, तर मी आज प्रॅक्टिकली या गोष्टी अनुभवतो आहे. या गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीने मला जे माझे गोल्स असतील ते अचीव्ह करण्यासाठी झाला. ही नक्कीच स्टार्ट आहे. इथं तर नक्कीच एंड नाही आहे. परंतु खूप पुढे जायचं आहे अजून ह्या गोष्टीसाठी. सो मी माझे मित्र किंवा जे काही कलीग्स असतील त्यांना पण मी सजेस्ट करेल, की नक्की तुम्ही INR जॉइन करा. नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. फायदा याच्यासाठी, की तुमचं लाईफ कसं सिक्युअर्ड होईल या गोष्टींना जास्त महत्त्व आणि आजच्या काळामध्ये पैसा नुसताच अकाउंटला असून उपयोग नाही, तर तो वाढला पण गेला पाहिजे. सो नक्कीच या गोष्टींचा फायदा. धन्यवाद.